नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी टीव्ही. नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी टीव्ही. नमस्कार. 29 सप्टेंबरला जागतिक पातळीवर हृदयरोग दिन साजरा केला जातो. हृदयरोग दिन साजरा करण्यामागे दरवर्षी काही ना काहीतरी थीम घेतली जाते. यावेळेस सगळ्यात महत्त्वाची थीम हृदयरोग संघटनेने घेतलेली आहे जागतिक पातळीवर. ती आहे सपोर्ट टू नर्स आणि सपोर्ट टू मिडवाईफ. कारण की हृदयरोग झालेल्या रुग्णाला जी सपोर्टिव्ह सिस्टीम आहे ती खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते. ती भावनिक लेवलवर असते, ती मानसिक आधाराची असते आणि ती फिजिकल सुद्धा असते. डॉक्टर उपचार करतात, पण त्याला जे मानसिकदृष्ट्या सक्षम करायचं काम हे नर्सेस करत असते. आज आपण सिग्मा हॉस्पिटलचे प्रसिद्ध कार्डियक सर्जन आनंद देवधर या सरांशी बोलणार आहोत की हृदयरोग जाणून घेणार आहोत की हृदयरोग होतो कसा आणि त्याच्या मागची भूमिका काय असते, त्याच्या मागे होतं काय. या सगळ्या ज्या वैद्यकीय घडामोडी आहेत त्या घडामोडींची आपण एक पूर्ण आराखडा सरांकडनं मांडून घेणार आहोत. आनंद देवधर सरांना मी विनंती करेन की सर, आपली जी शालेय शिक्षणाची सुरुवात आहे, आपण औरंगाबादच्या आहात, आपली शालेय शिक्षणाची सुरुवात आणि थोडं कौटुंबिक पार्श्वभूमी आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी डॉक्टर आनंद देवधर. मी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला हृदय शल्यचिकित्सक म्हणजेच हार्ट सर्जन म्हणून काम करीत आहे. 2002 पासून औरंगाबाद येथे आहे, कमलनयन बजाज हॉस्पिटल आणि आता युनायटेड सिग्मा हॉस्पिटल. काही सरांनी विचारलं त्याप्रमाणे शिक्षण माझं 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालं. कारण वडिलांचा ट्रान्सफरेबल जॉब होता, त्यामुळे सुरुवात जालना येथे झाली, त्यानंतर 4 वर्ष नागपूर, मग त्यानंतर पुढचं सर्व शिक्षण हे औरंगाबादला झालं. त्यानंतर पुढे मी हार्ट सर्जरी ट्रेनिंग औरंगाबादहून मुंबईला जाऊन मुंबईच्या नायर हॉस्पिटल इथे घेतलं. तिथे मग MCA DNB केलं. तिथून मग 3 वर्ष रुबी हॉलला काम केलं. मग मला युनायटेड किंगडम इंग्लंडला जायचा चान्स मिळाला. तिथे मग मी 6 वर्षाची रेसिडेन्सी केली, FRCS कार्डिओथोरॅसिकची डिग्री घेतली. त्यानंतर एक विचित्र असा ज्याला आपण म्हणतो जागा येऊन उभी राहते की तुम्हाला एक तर राईट टर्न घ्यायचा किंवा लेफ्ट टर्न घ्यायचा असतो. म्हणजे एक तर परमनंटली UK मध्ये राहायचं का परमनंटली औरंगाबादला यायचं. मग शेवटी घरच्यांचं आणि आमचं जेव्हा ठरलं की आपण परत औरंगाबादला यायचं, आणि ते स्वाभाविकच होतं की आता भारतात यायचं म्हटल्यानंतर आपल्याच गावी जायला पाहिजे औरंगाबाद. आणि त्या आणि आम्ही 2002 मध्ये UK हून औरंगाबादला परत आलो. औरंगाबादला परत आलो तेव्हा औरंगाबादला हार्ट सर्जरीची व्यवस्था किंवा तेवढं तंत्रज्ञान नव्हतं. तंत्रज्ञान नाही, हॉस्पिटल नव्हतं. बजाज हॉस्पिटलने कार्डियक सर्जरी डिपार्टमेंट चालू केलं आणि त्याला मी जॉईन झालो. आणि तेव्हापासून औरंगाबादला रेग्युलर बेसिसवर हार्ट सर्जरी होते. गंमत म्हणजे 2002 मध्ये औरंगाबादमध्ये 40 ओपन हार्ट सर्जरी झाल्या होत्या. मागच्या वर्षी ऑलमोस्ट 2,500 ओपन हार्ट सर्जरी झाल्या एका वर्षात. म्हणजे 18 वर्षात आपण प्रगती 40 वरून 2,500. 2002 मध्ये एका सेंटरमध्ये हार्ट सर्जरी होत होती. आज औरंगाबादमध्ये 10 वेगवेगळे सेंटर्स आहेत जिथे हार्ट सर्जरी होते आणि अजून 1 किंवा 2 येणार आहे. पण नुसतं हार्ट सर्जरी औरंगाबादलाच होते आता असं नाही आहे. पण गेल्या 18 वर्षात आम्ही हार्ट सर्जरी औरंगाबादमधून बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही सुरू करून दिलेली आहे. उदाहरणार्थ जालन्याला होते, लातूरला होते, नांदेडला होते आणि लवकरच परभणीला सुरू होण्याची तयारी चालू आहे. सर, साधारणतः हार्ट सर्जरीचा जो आजचा रेशो आहे, म्हणजे दिवसाला किती हार्ट सर्जरी औरंगाबादमध्ये होत असतात? आपण आता कॅल्क्युलेट केलं तर साधारण 2,500 वर्षाला म्हणलं भागिले 365, म्हणजे साधारण 200 केसेस दर महिन्याला होत असतील. बरोबर. म्हणजे आणि सगळ्या सेंटरमध्ये मिळून बरोबर या 10 सेंटर्स मध्ये जरी पकडलं तर रोज 2चा ऍव्हरेज आपण पकडू शकतो. जास्त 2 पेक्षा जास्त 200 केसेस पर मंथ, तर ते जास्त होईल. करेक्ट. बरोबर. सर, या सगळ्या हार्ट डिसीजच्या मागे एक भीती आहे, सुप्त भीती असते. ती आता तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, टेक्नॉलॉजी हाय क्यूब आहे, लवकर लक्षात येतं की काय झालंय. पूर्वी लक्षात येत नव्हतं लोकांना आणि लोक घाबरत होते. त्याची जे सुरुवात जी असते त्या सुरुवातीच्या संदर्भाने आणि थोडं काय होतं हे सांगतात. काही प्रमाणात
हृदयविकार ऍक्च्युली वाढलाय आणि काही प्रमाणात त्याचं डायग्नोसिस म्हणजे निदान होणं वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की काही वर्षापूर्वी हृदयविकार हा कमी प्रमाणात दिसून यायचा आणि आता जास्त प्रमाणात दिसून येतो. त्याचे हे दोन्ही कारण आहेत. एक तर त्याचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि त्याचं निदान वाढलेलं आहे. जसं मी म्हणलं की औरंगाबादला त्यावेळेस एकच कार्डियक सेंटर होतं, एकच ठिकाणी अँजिओग्राफी व्हायची. आज औरंगाबादमध्ये 12-15 ठिकाणी अँजिओग्राफी होतात. याचाच अर्थ काय की निदान वाढलेलं आहे. मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला आता अँजिओग्राफी होते. निदान वाढलं की आपोआपच त्याचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतं. हे एका दृष्टीने चांगलं पण असं असतं कारण निदान झालं की तरच इलाज होतो. बरोबर बरोबर. एक 40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी असं कॉमन होतं की हृदयाचा झटका आला आणि व्यक्ती दगावला. त्याबद्दल फार कोणाला नवल वाटायचं नाही, काही तपासण्या व्हायच्या नाही. बरोबर. 20 वर्षापूर्वी त्याच्या तपासण्या थोड्या व्हायला लागायच्या. आज हार्ट अटॅक आला किंवा हृदय झटका आला किंवा हृदयविकार हा निदान झालं की त्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात आणि बहुतेक लोकांना त्याची योग्य ट्रीटमेंट ही सुद्धा मिळते. आणि गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी मराठवाड्यातल्या लोकांना सगळ्यांना बाहेर जावं लागायचं. पुणे, हैदराबाद, मुंबई, दिल्ली. आता त्याची व्यवस्था मराठवाड्यातच झालेली आहे. नुसतं औरंगाबादला नाही तर मी म्हणतो जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड या सर्व ठिकाणी अँजिओग्राफी होतात आणि काही ठिकाणी बायपास सुद्धा होतात, हार्ट ऑपरेशन सुद्धा होतात. तर हे गेल्या 18 वर्षातलं घडलेलं सुंदर रूपांतर म्हणा किंवा प्रगती म्हणा जी मराठवाड्यासाठी खूपच अत्यावश्यक होती आणि झालेली आहे. बरोबर. सर ट्रेंड काय सांगतात की म्हणजे हार्ट सर्जरीमध्ये वॉलचे ऑपरेशन जास्त होतात की व्हॉस्क्युलरी ऑपरेशन जास्त होत, म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन होणारे सर्जरी जास्त होतात? हे कसं आहे, पूर्वीच्या काळी वॉलचं प्रमाण जास्त होतं. बरोबर. 25 वर्षापूर्वी वॉलची सर्जरी जास्त होत होते. त्याचं कारण होतं की वॉल सर्जरी हा वॉलच्या आजारासाठी केला जातो आणि भारतामध्ये सर्वात कॉमन आजार जो होता तो रुमॅटिक हार्ट डिसीज, जो लो सोशो इकॉनॉमिक क्लास मध्ये व्हायचा आणि स्वच्छता न पाळल्याने व्हायचा. गेल्या 20 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये बरीच प्रगती झालेली आहे. आपले सोशो इकॉनॉमिक स्टेटस प्रत्येकाच इम्प्रूव्ह झालेलं आहे. स्वच्छतेचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे. मी म्हटलं त्याप्रमाणे लहानपणातच तिचं निदान होणं वाढलेलं आहे. तर त्यामुळे रोमॅटिक हार्ट डिसीजचं इन जनरलच भारतातलं प्रमाण कमी झालेलं आहे. याच्या अगेन्स्ट कॉर्नरी आर्टरी डिसीज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एक, लोक जास्त वर्ष जगायला लागले. 2, लाईफस्टाईल चेंज झाली आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही स्ट्रेस असतोच, म्हणजे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत. आता एक चांगली गोष्ट कोरोनामध्ये गेल्या 6 महिन्यात आपण शिकलो की आपण रेस्टॉरंटमध्ये न जाताही किंवा फास्ट फूड न खाताही जिवंत राहू शकतो. आणि नुसतं जिवंत नाही तर आपण आपली प्रकृती सुधारू शकतो. पण ह्याच्या पहिले फास्ट फूड खाणे आणि खाण्याची पथ्य न पाळणे ह्याच्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि साहजिकच अँजिओप्लास्टी आणि बायपास याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि फक्त वयस्कर लोकांमध्ये दिसतं असं नाही तर तरुण लांमध्ये बऱ्याच प्रमाणात आता दिसायला लागलेलं आहे. सर आपण आता बोलताना जीवनशैलीचा उल्लेख केला की लाईफस्टाईल, तर लाईफस्टाईल स्टँडर्ड लाईफस्टाईल म्हणजे आपण स्टँडर्ड लाईफस्टाईल अशा अर्थाने म्हणूयात की ज्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला कुठलाच म्हणजे निरोगी राहण्यासाठीची एक मध्यम मार्गी लाईफस्टाईल काय असावी? मध्यम मार्गी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एनी एक्स्ट्रीम्स आर बॅड. बरोबर. म्हणजे तुम्ही खूप 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 टेन्शन मध्ये नुसतं धावपळीत जीवन जगले ते पण वाईट, आणि नुसतं एका ठिकाणी बसून जीवन जगले तरी पण वाईट. बरोबर. त्याचा एक सुवर्ण मध्य साधणं जरुरी. सुवर्ण मध्य म्हणजे काय की सकाळी आपले नित्य नियम जे आहेत ते व्यवस्थित राहिले पाहिजे. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, आपल्या खाण्यापिण्याची पथ्य पाळणे. जर आपल्याला निर्व्यसनी राहता आलं तर सर्वात उत्तम. पण काही जणांना ते शक्य नसेल तर कमीत कमी जी काही व्यसनं आहेत त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करणे आणि तिथून निर्व्यसनाकडे जर शक्य झालं तर येणे हे फार महत्वाचं आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर आजकाल बरंच कॉमन असतं. लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर झालं की त्याच्या ट्रीटमेंट न करणे याच्याकडे बराच असतो. त्याचं असते ते कारण असं की एक तर भीती आणि दुसरं त्याच्याबद्दलचा गैरसमज.
ऍक्च्युली डायबिटीस आणि ब्लड प्रेशर होणं वाईट नाही, त्याची ट्रीटमेंट न करणं किंवा इनएडिक्वेट करणं हे वाईट. त्यामुळे तुम्हाला डायबिटीस ब्लड प्रेशर असेल तर ते ट्रीटमेंट करा. तुमच्या घरी जर हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला होणार आहेच असं गृहीत धरूनच व्हा. आग लागल्यानंतर तर बंब बोलणारच आहे तुम्ही, पण आग लागू नये यासाठी प्रयत्न करा. आणि व्यायाम करणं हे प्रत्येकाला महत्वाचं आहे. आज आपली लाईफस्टाईल अशी आहे की सकाळी उठून आपण आपल्या जॉबला जातो, युजली वाहनात बसून जातो, परत आल्यानंतर टीव्ही समोर बसतो, रात्री जेवण करतो, झोपतो आणि एक मोठं एक्सक्यूज आपल्याकडे तयारच असतं की माझं इतकं बिझी आहे की मी कोणत्याच प्रकारे व्यायाम करायला वेळच देऊ शकत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच व्यायामाला वेळ देऊ शकता. आणि खाण्यापिण्यामध्ये शक्यतो तळलेल्या गोष्टी खाऊ नये. मी असं म्हणत नाही की कधीच खाऊ नका, पण त्याचं प्रमाणात कमी ठेवावं. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करेक्ट, अतिरेक खूपच वाईट असतो. बरोबर. आता सर आपण व्यायामाच्या संदर्भाने बोला. तुमचं तर स्ट्रेसफुल लाईफ आहे की लाईफ सेव्हिंग सगळे तुम्ही कामं करता. या स्ट्रेसफुल लाईफ मधनं वैयक्तिक तुम्ही स्वतःला मेंटेन करण्यासाठी म्हणजे मेंटल स्ट्रेस पासून मेंटेन करण्यासाठी आपण काय करता, कुठल्या प्रकारचा व्यायाम करता? मेंटल स्ट्रेस वर आपण थोडंसं अगोदर बोलू आणि मग व्यायाम. मेंटल स्ट्रेस जे आहे हे प्रत्येकाचं लेवल वेगवेगळे असते आणि ती कशी कमी करायची किंवा जास्त करायची हे पण प्रत्येकाचं तंत्र वेगळं असतं. आता काही लोकांची मानसिकता किंवा त्यांची अशी प्रवृत्तीच असते की ते प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीची पण स्ट्रेस घेतात. आता ह्याच्यामध्ये त्यांना स्वतःला प्रयत्न करून ती स्ट्रेस कमी करायला पाहिजे. मग तुम्ही हार्ट सर्जन असो किंवा तुमचे पत्रकार असो किंवा गृहिणी असो किंवा लहान मुलं असो किंवा 10वी-12वी स्टुडंट असो, प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनातले आपले आपले वेगवेगळे स्ट्रेस किंवा टेन्शन असतातच. त्याला आपल्याला कसं कमी करता येईल हे बघायला पाहिजे. एखादी गोष्ट लवकर घडली नाही तर एवढं टेन्शन नाही, गरज नाही, त्याच्याने काय आपलं आयुष्य बदलत नसतं. हे खूप असतं की हे मी केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, इतक्या दिवसातच झालं पाहिजे. अरे हो ठीक आहे, 8 दिवसात नाही तू 10 दिवसात केलं, काय फरक पडणार आहे. फार क्वचित काही कमी गोष्टी असतात की ज्याला तुम्हाला खरोखर स्ट्रेस घेऊन टेन्शन घेऊन काम करावं लागतं नाही असं, पण सगळ्याच गोष्टीमध्ये नाही. दुसरं महत्वाची गोष्ट, एखादी गोष्ट करताना त्यात आपल्याला जर आनंद मिळत असेल तर ते बघायला पाहिजे. आणि जी गोष्ट आपल्याला आनंद देत असेल अशी जर गोष्ट तुम्ही केली किंवा जी गोष्ट करताय त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेतला तर आपोआप स्ट्रेस किंवा टेन्शन कमी होतं. म्हणजे काम करताना असं नको वाटायला की बाबा हे मला आता लागलंय माझ्यावर आणि मी कसं करू. नाही, तसंही ते तर होतच की आपल्याला एखादी गोष्ट करायची नाही, पण कधी कधी ते शक्य नसतं, टाळता येत नाही. त्यावेळेस आपण ठरवून घ्यायचं की नाही आपल्याला टाळता येण्यासारखं नाहीये आणि आपल्याला हे करायचंच आहे, तर आपण आहे त्या परिस्थितीत आनंद का नाही घ्यायचा. बरोबर. आणि ती गोष्ट मनाला लावून करण्यापेक्षा मन लावून केली तर ती जास्त आनंदही पण ठरते आणि करायला सोपी पण वाटलं. बरोबर, सुटते. म्हणजे एखादी गोष्ट निकाली साहेबांनी मला जबरदस्ती करायला लावली, मला जर माहिती आहे की निकाली साहेबांनी सांगितलं करणं जरुरीच आहे, मग ठीक आहे आता आपल्याला करायचीच आहे, असं करून केलं तर सोपं होतं. त्यापेक्षा अरे बापरे आता एवढी गोष्ट सांगितलं आता कसं होणार, असं करून केलं तर ते लवकर होत. बरोबर. आणि व्यायाम जर म्हटलं तर व्यायामाने सुद्धा मानसिक ताण किंवा स्ट्रेस कमी होतो. म्हणजे व्यायामाने 2 फायदे होतात, एक शारीरिक आणि दुसरं मानसिक. मी स्वतः मॅरेथॉन पळतो, त्यामुळे पण मी असं म्हणणार नाही की तुम्ही मॅरेथॉन पळा. बरोबर. ओके. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला मॅरेथॉन पळणं आवडेलच असं जरूर नाही, पळता येईल असंही शक्य नाही आणि पळणं योग्य पण नाही. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करायलाच पाहिजे, पण तो आपल्याला जो आवडेल आणि जो आनंद देईल, जो झेपेल आणि जो करणं शक्य आहे ते करावं. जनरल पब्लिक साठी सगळ्यांसाठी मी सांगतो की पुष्कळ जण मला विचारतात सर तुम्ही मॅरेथॉन पळता, आम्ही पण पळतो तुमच्याबरोबर. मी त्यांना म्हणतो जरूर पळा, पण पळायच्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटून एकदा सगळे व्यवस्थित तपासणी करून घ्या की तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाहीये, आणि ते नसेल तर जरूर पळा. पण इतरही व्यायाम तुम्ही करू शकता. एखाद्याला जिम आवडेल, योगासनं आवडतील, किंवा एखाद्याला वॉक आवडेल, किंवा एखाद्याला प्राणायाम आवडेल, इतर कोणत्याही प्रकारचे व्यायाम हे शरीराला योग्यच असतात, ते त्यांनी फायदाच होतो.
आता परत तेच आहे की एखादा व्यायाम तुम्ही खूप जास्त केला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. ते तर कोणत्याही गोष्टीमध्ये अति हे वाईटच असतं. अति तिथे माती आपण म्हणतो तसंच आहे. पण एका मर्यादेमध्ये जर तुम्ही व्यायाम केले तर ते फायदेशीर होणार ते. आणि एकदा तुमचे शारीरिक फायदा बरोबर त्याचे चांगले इफेक्ट हे मानसिक पण दिसायला लागतात. आणि हे जे म्हणतात आपण की आपल्याला वेळ नाही, हे थोडस काय म्हणतात त्याला, चूक नाही म्हणतात, हे एक्सक्यूज शोधणे असं म्हणजे पर्याय नाही असं आहे ते. पर्याय आपणच आपल्याला भासवतो की मला तर वेळच नाही असं सांगणं चुकीचं आहे, योग्य नाही. हे कारण योग्य नाही असं सांगणं ठीक आहे ना. तुम्ही असं कधीच नाही की तुम्हाला आठवड्यातले 7 दिवस व्यायाम करा असं जरूर नाही. बरोबर. तुम्हाला 3 दिवस 4 दिवस पण ऍटलिस्ट करा. ठीक आहे, तुम्हाला 3 तास नाही, 1 तास नाही, 15 मिनिटं, पण कधीतरी कुठेतरी सुरुवात तर करा. बरोबर. आणि असं होऊ शकतं की तुम्ही एखादी गोष्ट, एखादा व्यायाम सुरू केला तर तो तुम्हाला आवडायला लागेल आणि आपोआपच तुम्ही त्यात गुंतले की तुमचं वाढेल. असं होऊ शकतं की तुम्ही एखादा व्यायाम सुरू केला आणि तो तुम्हाला आवडला नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही दुसरं काहीतरी करा. तुम्हाला वॉक नाही आवडला, जिमला जा. जिम नाही आवडली तर योगासनं करा, अजून कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा. घरी बसल्या बसल्या नुसतं वॉक करा, दोरीवरच्या उड्या मारा, सोपं सोपं सोपं. रस्त्यावर रोज सकाळी उठून 5:30 वाजता फिरायला जा, गर्दी नसते, कोरोना पण नसतो. बरोबर. आणि मुख्य म्हणजे रस्त्यावर फिरणे हे फ्री असतं, त्याला पैसा ₹1 लागत नाही किंवा स्पेशल काही लागत नाही. बरोबर. म्हणजे मोफत निरोगी आयुष्य. म्हणजे दुसरं एक कारण असतं की जिमला जायचं म्हणलं की पैसे लागतात. ठीक आहे, नका जाऊ जिम, दोरीवरच्या उड्या मारा, फ्री मध्ये. आणि त्याला काय तुम्हाला इक्विपमेंट खूप काही मिळू शकते, काहीच लागत नाही. वॉकिंग, रनिंग, नंतर स्किपिंग, योगा, ह्याला कोणत्याच प्रकारचे इक्विपमेंट लागत नाही, काहीच लागत नाही. तुम्ही बसले का जागी तरी तुम्ही व्यायाम करू शकता छानपैकी. श्वासाचे ब्रिदिंग एक्सरसाइज केल्या तरी तुम्हाला खूप काही रिलीफ मिळू शकतो. बिलकुल मिळू शकतो. सर, आताची जी परिस्थिती आहे, करंट सिच्युएशन ही कोविडच्या सगळ्या याच्यावर आहे. तर या सिच्युएशन मध्ये हार्ट पेशंट हा टार्गेट, म्हणजे हार्ट पेशंट आणि डायबिटीस हे 2 जे ज्यांना आहेत त्यांचं प्रमाण, मॉर्टॅलिटी रेट खूप हाय. अशा सिच्युएशन मध्ये जे हार्ट पेशंट आहेत त्यांनी काय प्रिव्हेंट केलं पाहिजे, काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे? बेसिकली असं लक्षात आलंय गेल्या 6 महिन्यामध्ये जगभरामध्ये की ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, म्हणजे आधीचेच कोणते आजार आहेत किंवा ज्यांचं वय खूप जास्त आहे, त्यांना कोविडचा त्रास जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना त्याचे कॉम्प्लिकेशन्स आणि मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यू होण्याची शक्यता जास्त राहते. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार हे त्यातलेच एक आहे. हृदयविकार असलेल्या लोकांनी कोविड बद्दल जास्त जागृत राहायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण जर जागृत राहिलो नाही आणि तुम्हाला कोविड झाला तर अनावश्यक तुम्हाला कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. बरं, तुम्हाला त्याच्याबद्दल काळजी काय घ्यायच्या आहे, हा सोप्या आहे. सोप्या म्हणजे अनावश्यक गर्दी ठिकाणी जाऊ नका, अनावश्यक बाहेर फिरायला जाऊ नका, मास्क जरूर वापरा, हात धुवा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा, आणि बाहेरचं खाणं शक्यतो काही दिवस टाळा. एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी सुद्धा तुमचं कोविड होण्याची शक्यता कमी होऊ शकते. बाकी मग वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, काढे, गरम पाणी हे तुमचं ऑप्शनल आहे. पण या 4 गोष्टी म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, वॉश युअर हँड आणि सॅनिटायझर, हे 4 करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जनरल सगळ्याला करणं आवश्यक आहेच, पण आता जसं आपण विचारलं की हार्ट पेशंटला तर ॲब्सोल्युटली आवश्यक आहे. मग तुमचं ऑपरेशन झालेलं असो किंवा नसो, एंजिओप्लास्टी झालेलं असो किंवा नसो, किंवा नुसतं तुम्हाला हृदयाचा आजार आहे एवढं कळालेलं असतं, म्हणजे तुम्ही स्ट्रिक्टली हे नियम फॉलोच केले पाहिजे. 4 नियमाचे फॉलो तुम्ही केलंच पाहिजे. अगदी केलेच पाहिजे. सर, एक तुम्हाला या सगळ्या निमित्ताने एक प्रश्न विचारला होता की तुम्ही इतक्या वर्षापासून मराठवाड्याच्या सगळ्या लोकांशी अटॅच आहात, इथे रुग्णसेवा देतात,
असा एक किस्सा असतो की जो किस्सा आपण कधी शेअर केलेला नाही किंवा सांगितलेला नाही, पण एक पेशंटशी झालेला किस्सा असतो की जो लाईफ लॉंग लक्षात राहतो. असा एक किस्सा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर तो जास्त हे राहील. किस्से असे बरेच असतात. आता एक सांगणं खूप अवघड आहे, पण मेमोरेबल. हा, म्हणजे इंटरेस्टिंग किस्सा सांगेन की एक माझ्याकडे 94 वर्षाच्या आजी आल्या होत्या. त्यांना व्हीलचेअरवर घेऊन आले होते त्यांचे मुलं आणि नातेवाईक, आणि ते माझ्या समोर येऊन बसले की सर यांचं ऑपरेशन करा. मी म्हणले आजी 94 वर्षाचे आहे, तर म्हणे ते जेवू पण शकत नाही. म्हणलं ते ऑपरेशन मध्ये खूप जास्त रिस्क आहे. ते म्हणले की किती रिस्क असू द्या आम्ही काय तयार आहे. म्हणलं त्याच्यामध्ये त्यांना मृत्यू शक्यता खूप जास्त आहे. म्हणजे ते तशाही तर मृत्यू होण्याची शक्यता त्यांचं वय 94. मग हे सगळं आम्ही डिस्कस करून त्यांचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि इथेच आम्ही 2013 मध्ये त्यांचं बायपास केलं. गंमत अशी आहे की त्या आजीने मला परत कधीच येऊन दाखवलं नाही. अरे बापरे. म्हणजे त्या इतक्या त्या फक्त फोन करायच्या आणि मेसेज करायच्या की मी कशी आहे बस. आणि सांगायची गंमत अशी आहे की त्या जस्ट 100ला टच करायच्या अगोदर काही 4 महिन्यापूर्वीच त्यांचं मृत्यू झाला. बरोबर. पण त्या मृत्यू अगोदर पण शेवटपर्यंत त्या व्यवस्थित हिंडत फिरत होत्या, खात होत्या, सगळं करत होत्या. सो माझ्या मते हे खूप सॅटिस्फाईंग असतं. बरोबर. त्या आजींना 94 वर्ष वय म्हणजे त्यांना क्वांटिटी भरपूर मिळालीच होती. बरोबर. पण जी व्यक्ती जेवू पण शकत नाही ती व्यक्ती नंतर पुढचे 6 वर्ष व्यवस्थित चांगली जगते, नॉर्मलाइज आयुष्य 100पर्यंत ऑलमोस्ट पोहोचते. गंमत मध्ये तिच्या 2 नातवांची लग्न झाली, ते नातवांची लग्न अटेंड करू शकते. बरोबर. सो दिस इज व्हेरी सॅटिस्फाईंग. बरोबर. बाकी तर प्रत्येक पेशंट बरा होऊन राहणे आणि तो चांगला राहणे हे सॅटिस्फाईंग असतंच. बरोबर. पण हा एक पर्टिक्युलर इन्सिडन्स मला, कारण तुम्ही एक सांगितलं म्हणून अजून एखादा असेल तर चालेल. काय नाही, आता तसं दुसरं म्हणजे एकदम एक्स्ट्रीम एज 6 महिन्याचं बाळ आणलं की ज्याला काहीच होऊ शकत नाही म्हणून पाठवलं होतं. आम्ही त्याचं ऑपरेशन केलं. 6 महिन्याच्या बाळाचं ओपन हार्ट सर्जरी केली. अरे बाप. ते चांगलं आहे. अजून एक बाळ आणलं होतं माझ्याकडे 8 महिन्याचं प्री मॅच्युअर. सगळे अपेक्षा इच्छा सोडून दिलेल्या होत्या. ऑपरेशन जमलं तर बघा असं म्हणून केलं. त्या बाळाचं वजन होतं 1.4 किलो, 1.5 किलोपेक्षा कमी. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही ऑपरेशन केलं आणि सक्सेसफुली बाळ चांगलं होऊन आता मोठी झाली ती. किती वर्षाची? 14. अरे बा. काय असे काही अनुभव जे असतात ते तुम्ही कधी विसरू शकत नाही. बरोबर. म्हणजे 1.4 किलोग्राम ते एवढंच बाळ, म्हणजे अगदी हाताच्या पेक्षाही कमी. करेक्ट. ज्याचं जगण्याची शक्यता कमी असं म्हणून सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. आपण इथे एक एक्मो केला 3 वर्षापूर्वी. तिला सर्व डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला इथे काही जगणार नाहीच म्हणून. त्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून आम्हाला फोन केला की काही करता येईल का. म्हणलं जरूर ट्राय करता येईल. आणि आम्ही ते एक्मो केलं आणि मराठवाड्यातलं पहिलं सक्सेसफुल एक्मो आपण इथे केलं. ती मुलगी आज चांगली आहे. आणि गंमत अशी आहे की 1 मार्चला आम्ही जेव्हा इथे मॅरेथॉन घेतली होती किडनीथॉन, त्याच्यात तिने 3 किलोमीटर का 5 किलोमीटर पळून भाग घेतला होता. सो दीज पेशंट्स ते तुम्ही कधी विसरू शकत नाही. बरोबर. मेमोरेबल राहणार. आणि जेव्हा केव्हा ते कुठे इथे कधी येतात तेव्हा ते भेटतात. बरोबर. आणि तुम्हाला तेव्हा खूप चांगलं वाटतं. बरं सर, अजून एक प्रश्न विचारतो की आताची जी थीम आहे या वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने, सपोर्ट टू नर्स अँड सपोर्ट टू मिडवाईफ, आफ्टर द बायपास एक 4 दिवस रिकव्हरी रूम मध्ये ठेवतात पेशंटला, कारण की त्याला संसर्ग होऊ नये असा त्याच्या मागचा एक वैद्यकीय हे आहे, कोड आहे. त्या कोडनुसार ते ठेवलं जातं. या काळात जी काही केअर असते ही आई वडील म्हणून आणि काय म्हणता येईल की सगळंच म्हणजे परावलंबी एक माणूस असतो सगळा, ती केअर सगळे स्टाफ घेत असतो तुमचा, म्हणजे जे सपोर्ट करणारे आहेत. त्याच्यामुळे ही कदाचित थीम असावी. ह्याच्याबद्दल थोडंसं सगळ्यांना सांगतात. म्हणतो मी की हे हार्ट सर्जरी ही टीम वर्क आहे. डॉक्टर हे सगळ्यांना दिसतात पण त्याच्याशिवाय इतर बरेच लोक असतात, इतर डॉक्टर्स असतात बॅकस्टेजला. करेक्ट. पडद्यामागचे जे कलाकार असतात ते, त्याच्यामध्ये नर्सिंग स्टाफ असतात, टेक्निशियन्स असतात, मावशी मामा असतात आणि इतर बरेच लोक असतात, ऑफिसमधले काम करणारे असतात, सपोर्ट वर्कर्स असतात.
त्यांचाही तितकाच महत्वाचा रोल असतो. आता नर्सिंग तुम्ही जे म्हणता नर्सिंग आणि मिडवायफरी, आता मिडवायफरी थोडा माझा संबंध येत नाही कारण हार्ट सर्जरी मिडवायफरी संबंध नसतो, पण नर्सिंग हे अतिशय इंटिग्रेटेड पार्ट किंवा अतिशय महत्वाचा दुवा या पूर्ण ऑपरेशन आणि हार्ट प्रॉब्लेमच्या पेशंटचा असतो. त्याचं कारण आम्ही ऑपरेशन केलं की आयसीयू मध्ये आल्यानंतर त्या पेशंटला नर्सिंग स्टाफ बघतात, त्यांची पूर्ण काळजी ते घेतात. आणि नुसतं आयसीयू मध्ये नाही तर ते वॉर्डात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यापासून त्याची सुरुवात. बरोबर. वॉर्डचे ज्या सिस्टर्स असतात, नर्सिंग स्टाफ असतात, ते त्यांचं सगळं काळजी घेणे, पूर्ण तयारी करणे, त्यांची औषधं बघणे, त्यांची मानसिक तयारी करणे, शारीरिक तयारी करणे, हे सगळं करतात. बरोबर. आयसीयू मधून परत वॉर्डात गेल्यानंतरही तिथले जे नर्सिंग स्टाफ असतात ते परत या पेशंटला अगदी आपल्या जवळच्या नातेवाईकासारखे किंवा कुटुंबियांसारखे काळजी घेतात. आणि हे काळजी घेणं फार महत्वाचं एवढ्यासाठी असतं की नुसतं ऑपरेशन करून किंवा अँजिओप्लास्टी करून किंवा गोळ्या देऊन पूर्ण पेशंट बरा होत नसतोच, त्याला इतरही सर्व लागतं. एखाद्याचं अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाली की त्याला पहिले काही दिवस उठणं सुद्धा मुश्किल असतं. त्याला सपोर्ट कोण देतं? नर्सिंग स्टाफ. त्यांना मानसिक शारीरिक हे दोन्ही सपोर्ट असतात. बरोबर. ठीक आहे बाबा, ठीक आहे मावशी, तुम्ही चांगल्या होताय, काय काळजी करू नका, असे 4 शब्द जरी त्याने ऐकले तरी ते खूप चांगले असतात. बरोबर. आणि त्यामुळे हे पडद्या मागचे जे महत्वाचे कलावंत आहेत त्यांच्याबद्दलही सगळीकडे चर्चा होणे आणि त्यांचा थोडक्यात उदो म्हणा किंवा त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह इमेज क्रिएट करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे यावेळची थीम जर नर्सिंग स्टाफ आणि मिडवायफरी बद्दल असेल ते फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्या रोलमध्ये या सपोर्टिव्ह रोलचा म्हणजे बायपास किंवा कुठले म्हणजे आता बायपास म्हणणं याच्यामुळे की हृदय रोगाच्या निमित्ताने आपण बोलतो, पण ऑलमोस्ट सगळ्या सर्जरीमध्ये हा मेन पार्ट आहे की जे लोक तुम्हाला त्याला लाईफ सपोर्ट देतात. म्हणजे जो सपोर्ट औषधांनी मिळू शकत नाही, मानसिक मननपट्टी ज्याला म्हणू आपण, ती मननपट्टी करण्याचं काम. कसं असतं, एखादी क्रिकेट टीम किंवा फुटबॉल टीम असते, प्रत्येकाने जेव्हा व्यवस्थित खेळ खेळला तरच ती टीम जिंकते. बरोबर. आणि शेवटी त्या कॅप्टन पुढे जाऊन मग तो ते कप किंवा कप घेतो. पण त्याच्यामध्ये एखादा कच्चा दुवा असेल किंवा 2 प्लेयरनी व्यवस्थित फिल्डिंग केली नाही किंवा एखाद्या बॉलरने बॉलिंग चांगली केली नाही किंवा फुटबॉलमध्ये त्यांनी पास व्यवस्थित केले नाही किंवा पास दिल्यानंतर त्यांनी किक मारून गोल केला नाही तर टीम हारते. बरोबर. तर तसंच आमची क्रिकेटची टीम सारखंच आमची नर्सिंग टीम आहे किंवा मेडिकल टीम आहे. बरोबर. त्यात नर्सिंग स्टाफ आणि सपोर्ट वर्कर्स हे इक्वली इम्पॉर्टंट इंटिग्रेटेड पार्ट आहे. बरोबर. म्हणजे त्यांना वेगळं करणं शक्यच नाही. मी बायपास केलं, टाके मारले, ऑपरेशन संपलं की संपलं, पेशंट उठून पळत घरी गेला असं होत नाही. पुढचं सगळं हे त्याच सपोर्ट सिस्टीम आणि सपोर्ट स्टाफलाच द्यावं लागतं. त्यामुळे त्यांनाही तेवढंच क्रेडिट आपल्याला द्यावं लागतं. आता येणाऱ्या वर्ल्ड हार्ट डे साठी मी आणि आमच्या टीम तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी लवकर ट्रीटमेंट घेऊन बरं होणं असं अपेक्षा करतो आणि ज्यांना हृदयविकार नाही त्यांनी तो होऊ देऊ नये त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करा. कमीत कमी हृदय विकार दिन वर्ल्ड हार्ट डे ला अशी एक शपथ घ्या किंवा काहीतरी घ्या की मी आजपासून आपले हृदय सुरक्षित आणि निरोगी कसं राहील याचा प्रयत्न करा.